राजस्थानच्या जयपूरमध्ये अभिजित दिपकेला मारहाण झाली, हल्ला झाला त्यांच्यावर. म्हणजे ही आहे सरकारची नीती. सरकारने शिक्षणाचा खेळ खंडोबा लावला. नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला. पुण्यातले 2-3 प्राध्यापक पकडले आणि या विरोधात कॉकरोच जनता पार्टीचा जन्म झाला आणि अभिजित दिपकेंनी देशभरातील सगळी तरुण मंडळी गोळा केली. म्हणून सत्ताधारी जर त्याला मारहाण करत असतील तर हीच आहे का त्यांची पद्धत? कॉकरोच जनता पार्टी सत्ताधाऱ्यांच्या मानगुटीवर बसते की काय? भविष्यात सत्तेवर येते की काय? सत्ताधारी अंधभक्त त्यांचे चेले चपाटे घाबरले. जे नौकपोर्ग काही दिवस आता देशभर आंदोलनाच्या निमित्तानं सरकारला जाग करण्यासाठी फिरतय आणि सत्ताधारी पक्षाचे पेड जे कोणी चेले चपाटे असतील, मी तर त्यांना थेट दलाल म्हणेल, त्या दलालांनी अभिजित दिपकेंना जयपूरमध्ये कानशिलात वाजवली, मारहाण केली किंवा इशारा दिला की तुम्ही आमच्या विरोधात बोलायचं नाही, आम्ही तुमची गय करणार नाही. हीच यांची घाणेरडी संस्कृती आहे. जर सत्ताधाऱ्यांच्या किंवा भाजपच्या विरोधात जर कुणी बोलत असेल तर साम दाम दंड शेवटी भेद करण्याचा यांचा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. हेच यांचं राजकारण आहे. एखाद्याला बदनाम करायचं कारण तो आपल्या विरोधात काम करतोय, त्याला गाठून मारहाण करायची, त्याच्या मागे चौकशा लावायच्या, ईडी वगैरे लावायची किंवा काहीतरी घातपात करायचा, तो आयुष्यातून उठला पाहिजे असं एकंदरीत करायचं. हे असं जर घडलं असेल तर मी एक कार्यकर्ता म्हणून अभिजित दिपकेची जी काही पार्टी आहे त्याच्याशी माझं वैयक्तिक काय देणं घेणं नाही, पण राज्यासह देशातल्या तरुणांना न्याय हक्क मागण्यासाठी सरकारने जर कारवाई केली तर अभिजित दिपके तुम्हाला दिसणार पण नाही. कॉकरोच जनता पार्टी केंद्र सरकारनं धर्मेंद्र प्रधान सरांचा राजीनामा जर घेतला आणि नीट परीक्षेमध्ये दोषींवर कडक कारवाई केली आणि सगळे इथून तिथून सस्पेंड करून टाकले, नाही सेवेतून त्यांना निष्कासित केलं, बडतर्फ केले आणि सगळ्यांवर देशद्रोहाचे जर गुन्हे दाखल लावले, कारण हा देशासोबत केलेला घातपात आहे, देशद्रोह आहे, या सगळ्यांवर गुन्हे दाखल केले तर अभिजित दिपकेच्या मागे कुणी येणार नाही. आता तरुणांच्या भावनांशी, त्यांच्या स्वप्नांशी आणि करिअरशी खेळण्याचा प्रकार नीट परीक्षेतून करण्यात आला आणि हिनवलं सगळ्या देशातल्या तरुणांना. म्हणून अभिजित दिपके आणि त्याची कॉकरोच जनता पार्टी ही जन्माला आली, आक्रमक झाली आणि रस्त्यावर उतरली. मारहाण करणार तुम्ही? भारताची राज्यघटना हातात घेऊन बाबासाहेबांना विचारांना मानून तो जर आंदोलन करत असेल तर तुमचे दीडदमडीचे जे कुठल्या पक्षाचे विचाराचे, ते मी तर सांगतो ते संघी मनोवादी सारख्या विकृत घाणेरड्या विकृत मानसिकतेचेच असावे, अंधभक्तच असतील ज्यांनी अभिजित दिपकेला मारहाण केली. अभिजित दिपकेला मारहाण कराल हो, त्याच्या मागण्याचं काय? अभिजित दिपकेच्या संघर्षाचं काय? तो जो प्रश्न विचारतोय त्याच्या उत्तराचं काय? सरकारनं केलेल्या मुग गिळून बसणाऱ्या त्या सगळ्या गोष्टीचं काय? एवढंच काय? घोटाळा केलेल्या आरोपींना काय शिक्षा देणार? निष्क्रिय ठरलेल्या मंत्र्यांनी राजीनामा का देऊ नये? ही प्रश्न विचारली जातात आणि तुम्ही प्रश्न विचारणाऱ्यांना जर मारहाण करत असाल, या गोष्टीचा जाहीर निषेध. तो काय भारताच्या बाहेरचा नाही, तो काय म्हणजे चुकीची कुठली कृत्य करत नाही, लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. उद्या तुम्ही सत्तेत नसाल आणि तसंच 10-20 वर्ष तुम्ही सत्तेत नसाल तर तुम्ही पण आंदोलन करणार ना रस्त्यावर येऊन, तुम्हाला कोणी अडवलंय? पण जर मारहाण होत असेल ही अत्यंत दुर्दैवी आणि लांछनास्पद गोष्ट आहे आणि या देशाला कळालंय कॉकरोच जनता पार्टीला कुणी डिवचलंय. आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. पुण्यातून मी संतोष शिंदे बोलतोय. माझं एवढंच म्हणणं आहे, मायबाप सरकार असतं आणि सरकारकडे जर कोणी मागण्या करत असेल
कमीत कमी सरकारच्या वतीनं कुणीतरी निवेदन तरी करावं, राज्य सरकारने करावं किंवा केंद्र सरकारने करावं. राज्य सरकारचा विषय नाही, देशभराचा विषय. केंद्र सरकार त्या मंत्र्यांनी तरी काहीतरी भूमिका मांडावी. आणि तुम्ही जर सगळेच गप्प बसणार असाल तर तरुणांचा उद्रेक आहे हो. आज तुम्ही 2-4 झापटा माराल आणि 2-5 हजार लोक एकत्र येते, ते जर 22 लाख जर झाले तुमच्या या घाणेरड्या कृत्यामुळं, याला कोण जबाबदार आहे? लॉ अँड ऑर्डर कोण सांभाळणार? आता इथून पुढे जर दिपकेच्या केसाला जरी धक्का लागला, सगळे तरुण रस्त्यावर येतील, लक्षात ठेवा. अभिजित दिपकेवर हल्ला करून, मारहाण करून कुणाची अवकात निघाली, काय सरकारची भूमिका आहे हे लक्षात आली, कुणीतरी भाडोत्री सोडले असतील हे जग जाहीर झालं, देशाला कळालं. आणि आता जे 22,000 5,000 जे काही आकडे जमत असतील त्याच्यापेक्षा जास्त लोक, विद्यार्थी, तरुण आता रस्त्यावर येतील आणि आंदोलन अजून तीव्र होणार. म्हणजे हे जाणीवपूर्वक सरकारच्या माध्यमातून केलेलं षडयंत्र आहे का? बरं, अभिजित दिपके हा काय प्रस्थापित राजकारणी आहे का? तो काय राजकीय घराण्याशी निगडीत आहे का? तो देशाचा काय म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी आता केंद्र सरकारच ताब्यात घेणार असं काय आहे का? का त्या दिपकेला घाबरलं जात आहे? या देशात आता दिपकेचे समर्थक नसणारी सुद्धा लोक त्याच्या बाजूने बोलायला लागतील का? तर सरकार नेहमी सुडाचं घाणेरडं राजकारण करतं आणि ज्या थराला जाऊन राजकारण करतात ते दिसतंय डोळ्यासमोर, आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे.